समाजसेवा आणि रक्तदान चळवळीतील उल्लेखनीय योगदान देणारे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल यांनी नुकतेच 85 वेळा रक्तदान करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर बागुल यांचा शॉल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी दीपक मेडिकलचे मालक दीपक शेलार, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, राजधानीचे मालक फतवाणी साहेब तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक शेखर सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी ज्ञानेश्वर बागुल यांच्या सातत्यपूर्ण रक्तदान सेवेचे कौतुक करत रक्तदान हीच सर्वोच्च मानवसेवा असल्याचे सांगितले। त्यांच्या कार्यातून युवकांनी प्रेरणा घेऊन नियमित रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। सत्कारानंतर ज्ञानेश्वर बागुल यांनी हा सन्मान समाजसेवेसाठी प्रेरणा देणारा असल्याचे सांगत भविष्यातही रक्तदानाची सेवा अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते।